नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 103. 12 एप्रिल. वेदाज्ञा. ताने तान यज्ञा न हरह कुर्वित असं अश्वगुह्यामध्ये 3ऱ्या अध्यायातल्या पहिल्या सूक्तातल्या 4थी ऋचा आहे. हे यज्ञ रोज करावेत असं वेदवाक्य आहे. अशी अनेक आज्ञार्थी वाक्ये वेदांमध्ये आहेत. मानवाला उद्देशून केलेली ही आज्ञा. वेद म्हणले की यज्ञ आलेच. त्यात अनेक प्रकारचे यज्ञात रत राहण्यास सांगितलेले आहे. जसे पाक्षिक यज्ञ, मासिक यज्ञ, षण्मास यज्ञ, वार्षिक यज्ञ. पण हे सर्व यज्ञ समारंभपूर्वक करा, मोठ्या व्यापाचे ते असतात असे सांगितले. वेदांनी फार सुंदर संकल्पना मांडली, ती म्हणजे जीवन यज्ञमय आहे. कारण ते जीवन जगताना प्रत्येक अंगाला स्पर्श करेल असे 5 नित्ययज्ञ सांगितले. ते तैत्तरीय अरण्यकात स्वच्छ सांगितलेले आहेत. देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. वैश्विकतेला सामावणारी वैदिक विचारवंतांची यज्ञ संकल्पना फार विशाल आणि व्यापक उदार आहे. 3 वेदींवर चालणाऱ्या श्रौत यज्ञाप्रमाणे साध्या अग्नीवर क्वचित अग्नीशिवाय यज्ञ करण्याचा विचारसुद्धा त्यांनी मांडला. आपण 2 वेळा जेवतो, मग 2 वेळा देवतांना आहुती नको. आणि ह्या सरळ विचारातून देवयज्ञ होतो. त्यात साधा अग्नी ऐनवेळी यज्ञकुंडात प्रज्वलित करायचा. स्वयंपाक झाल्यावर शिजवलेल्या भाताला गाईचे तूप माखून पंचमहाभूतांना आहुती द्यायची. ते पंचमहाभूतांच्यासाठी झालं. अन्नशुद्धीसाठी तो सांगितला आहे. त्याशिवाय सूर्योदय सूर्यास्ताला अनुक्रमे सूर्य प्रजापती, अग्नी प्रजापती अशा आहुती द्यायच्या. हा देवयज्ञ आहे. लोक मानसिकतेला अनुसरून त्या देवतांप्रित्यर्थ असा यज्ञ करण्याचा प्रघात असला तरी वातावरण शुद्धीसाठी हा यज्ञ आहे, हे शास्त्राने सांगितलेले आहे. दुसरा भूतयज्ञ. त्यात अग्नीशिवाय यज्ञ होतो. यात जमिनीवर आहुती ठेवल्या जातात. यज्ञातील देवतांव्यतिरिक्त काही सुप्त शक्ती, वास्तुदेवता, दिवसारात्री संचारणारे प्राणी, राक्षस नावाची पीडाकारक योनी या सर्वांना बली दिले जातात. हे सर्व भूत या संज्ञेत येतात. माणसाने असे उच्च देवतांची ज्याप्रमाणे कल्पना केली आहे, अनुभव घेतला आहे, तसेच नीच योनीचा पण अनुभव घेतला आहे आणि कल्पना केली आहे. आणि म्हणूनच देवतांना अग्नीमध्ये आहुती देऊन यज्ञ म्हणायचे. तसेच इतर ज्या काही नीच योन्या आहेत त्यांच्यासाठी अग्नीशिवाय आहुती ठेवायच्या, त्यांना बली म्हणायचे. पण ह्या शिस्तबद्ध प्रकाराला भूतयज्ञ असे नाव आहे. थोडक्यात यज्ञ संकल्पना सूक्ष्म विचार करून बहुआयामी मांडली आहे, प्रचलित पण केली आहे. अर्थात ही वेदांची आज्ञा म्हणून समाजाने एकमताने स्वीकारलेली होती. घरोघरी तसा प्रघात पडला होता. माणसाने ह्या वेदाज्ञा आपल्या हृदयात कोरल्या म्हणून आज फिरून हजारो वर्षानंतर त्यांचे मरगळलेपण झटकून सहजित प्रज्वलित करता येत आहेत असे अग्नी. आणि म्हणूनच जय वेदाज्ञा, जय नित्ययज्ञ, जय यज्ञेश्वर.